विनोद तावडेंना पक्षात मोठी संधी दिली जाऊ शकते असं सूचक विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। विनोद तावडेंनी पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केली। तसंच पक्ष चालवण्यासाठी विनोद तावडेंची भूमिका मोठी असल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे मंत्री मुनगंटीवारांनी देखील चंद्रकांत पाटलांच्या विधानाला दुजोरा दिलाय। पाहूया या संदर्भातलाच एक खास रिपोर्ट। तावडे राज्यात की देशात? तावडे राज्यात कमबॅक करणार की राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान होणार? राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सुमार कामगिरीनंतर आता केंद्रीय पातळीवर भाकरी फिरवण्याचा गंभीरपणे विचार केला जात असल्याचे संकेत मिळतात। यात विनोद तावडेंचं नाव आघाडीवर आहे। याबाबत भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी सूचक वक्तव्य केल्यानं या चर्चांना अधिकच बळ मिळतंय। विनोदजी तावडे हे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे। जिथे पाठवू त्या ठिकाणी यश कसं मिळेल यासाठी सगळा बारकाव्याने ते प्रयत्न करतात। आज सगळा पक्ष चालवण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका आहे आणि त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं। खूप ऑप्शन्स हे त्यांच्या बाबतीमध्ये चर्चिले जात आहेत। ते काहीही झाले तर मोठेच होतील आणि त्यामुळे मला खूप आनंद होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदींची उमेदवारी असलेली पहिली यादी जाहीर करण्यापासून भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील सगळ्या महत्त्वाच्या बैठकांपर्यंत सर्वांमध्ये एक मराठी नाव कायम आघाडीवर होतं, ते म्हणजे विनोद तावडे। अगदी नितीश कुमारांना पुन्हा इंडियात आणण्यामागे ज्या हालचाली झाल्या त्यातही तावडेंचं कौशल्य होतं। 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी तावडेंना उमेदवारी नाकारण्यात आली। तावडे राज्याच्या राजकारणातून बाहेर फेकले गेले। मात्र तावडेंनी नव्या जबाबदारीसह जबरदस्त कमबॅक केले। संघटनात्मक कौशल्याच्या जोरावर ते सरचिटणीस पदापर्यंत पोहोचले। महाराष्ट्रातून प्रमोद महाजनांनंतर भाजपत या पदावर पोहोचलेले ते पहिलेच नेते। आता नड्डा केंद्रीय मंत्रिपदावर गेल्यानं भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर त्यांची वर्णी लागणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे। तसेच संकेतही राज्यातले जबाबदार नेते देत आहेत। जबाबदारी मिळू शकेल याच्याबद्दल आक्षेप असण्याचं कारणच नाही, कारण विनोद तावडेजींनी आपलं कर्तृत्व केंद्रात जाऊन सिद्ध केलं आहे। तावडेंसह भाजपच्या अध्यक्षपदासाठी अमित शहांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे आणि ओडिशाचे प्रभारी सुनील बन्सल यांचंही नाव आघाडीवर आहे। तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मोदींचे निकटवर्तीय ओपी माथुर यांचंही नाव चर्चेत आहे। माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानं त्यांच्या नावाचीही चर्चा होतीये। तसंच भाजपच्या ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष के लक्ष्मण यांचंही नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे। लोकसभा निवडणुकीतला दारुण पराभव आणि फडणवीसांनी सरकारमधून मोकळं करण्याची केलेली मागणी यामुळे राज्यातही बदल होण्याची शक्यता आहे। 2019ला तिकीट कापलेले विनोद तावडेंनी राज्यात पुन्हा कुठेही अंतर्गत गटबाजी किंवा हालचाली न करता दिल्लीत पक्षश्रेष्ठींचा विश्वास कमावला। ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र असं म्हणणाऱ्या तावडेंना पक्षाची सर्वोच्च जबाबदारी मिळणार की राज्यातील मोठी जबाबदारी याकडेच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।